साधना, हे बघा, आज ना काशाच्या वाटीने तळवे घासणं नको. झोपा आता, विश्रांती घ्या, कारण आता 2-3 दिवस तुम्हाला सुद्धा खूप कामं पडणार आहेत. ते जरी असलं ना तरी माझी रोजची कामं काही चुकणार नाहीत हो, आणि मी ती केल्याशिवाय गप्प राहणार नाही. हे घ्या, आजचा हिशोब बघा, घ्या. मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी ही कामं करणार. माझ्या पुढे काय होणार आहे ह्याचीच काळजी लागून राहिली. आता कसली काळजी पडली आहे तुम्हाला? काही नाही हो, काही म्हणून कुठे लक्ष द्यायचं नाही, रीतभात नाही, जाणून घ्यायचं नाही कशामागचं शास्त्र काय आहे, आणि सांगितलेलं ऐकायचं नाही. आता आपली वसुधा, तिला कामाची आवडच नाही, आणि मृदुला तिला सारखं काम हवं. भाग्यश्रीला अजूनही कळत नाही की दुर्वा कशा निवडायच्या, मोदकाच्या सारणात साखर घालायची नसते. इतक्या वेळा सांगितलं पण लक्षात म्हणून राहत नाही हिच्या. अहो पण तिचं तेवढंच का तुम्ही बघता? तिच्यासारखी सुंदर सुपारी कोण कातरून देतं का? आणि महत्वाचं म्हणजे कधीही कोणालाही दुरुत्तर नाही, सदैव हसतमुख. हे काही कमी आहे का? ते मात्र आहे हो तिचं. पण आता येणारी नाचसून कशी आहे हे बघायला हवं. का? तिने काय केलं आता? मगाशी फोन येऊन गेलाय, गणपतीचं आमंत्रण मिळालंय, पण मदतीला येऊ का तुमच्या? मग चांगलंय की ते. हो चांगलंच आहे, घ्या पाणी घ्या. पण आज हरतालिकेचा उपास असतो आम्हा बायकांचा. चांगला नवरा मिळावा, त्याचं आयुष्य उदंड असावं म्हणून हे व्रत करतो आम्ही. पण या पठ्ठीनं छान पिठलं भात जेवलेलं आहे आणि वर शेंगाई खाल्ल्यात. म्हणजे तिला शेंगा खायला मिळाल्या आणि तुम्हाला त्या मिळाल्या नाही, हे खटकलंय तुम्हाला. सारखी मस्करी करा तुम्ही माझी. चला झोपूया. अहो मस्करी केली हो. आणि ऐका, हे बघा, आता ना ह्या अशा एवढ्या तेवढ्याशा गोष्टींनी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही या वयात. नाही हो, पण येणारी नाचसून कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, तिच्या आवडीनिवडी काय आहेत, हे मी जाणून घेणार नाही तर कोण जाणून घेणार? नाही, आणि मला त्रास नाही झालाय. मला फक्त तिला एवढंच विचारायचंय की अगं बाई, तुला हरतालिकेचा उपवास करतो आपण हे ठाऊक आहे की नाही, आणि ठाऊक असताना तिने उपवास केला नाही की काय, एवढंच, बाकी काही नाही हो. तुम्ही काळजी करू नका, मी बोलून घेईन तिच्याशी. चला झोपा बघू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे. कियारा जर इथे आली तर सगळाच गोंधळ होईल. गणपती बाप्पा मोरया. तो
प्रतिष्ठितमस्तु। वरदमूर्तये श्रीमन्महागणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। द्विराचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। नमस्कार करायचा आहे। मंगलमूर्ती मोरया। थोडं खाली नेसव ग, बेली बटनच्या एक्झॅक्ट खाली। बेली बटन। तुला बेली बटन कसं नाही माहिती? तू स्टायलिस्टच आहेस ना नक्की? बांगडी दे मला। भाग्यश्री इकडं ठीक आहे। अगं मृदुला, दिनकर आणि देवदत्त कुठे आहेत? ते बागेत गेलेत केळीची पानं आणायला, नैवेद्य वाढायचा आहे ना। आले। हा आणि हे बघ, संध्याकाळी दुर्वायला लागणार आहे, त्या काढून ठेव। वा, आरास एकदम छान केलेस हं? नाही, ह्या काय एकट्या अक्षयचं क्रेडिट नाहीये, मी दादा बहिणी आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय। बरं बाई, तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आरास खूप छान झाली। मग तर झालं। मी आलोच। माई, पाहुणे आले, प्रभूणे। अगोबे आले का? बोल। या या या। या या। नमस्कार। या या या, गाडगेंचे व्याही या, बसा। हो हो। अगं शर्मिष्ठा, अक्षयला बोलव, त्याला म्हणून लक्ष कुठे आहे इथे दर्शनासाठी लोक। पाणी आणशील का पाहुण्यांसाठी? तू पाणी आण ना, उभी काय राहते, जा जा। तुम्ही बसा, मी आलेच हं? हो। अरे वा, ड्रेस छान आहे, छान शोभून दिसतोय तुला। आवडला तुम्हाला? ऍक्च्युली माझ्या बाबांनी गिफ्ट म्हणून दिलेला, ग्रॅज्युएशनला डिस्टिंक्शन मिळालं ना म्हणून। अरे वा, फार जीव हो आमच्या 'निरंजनचा' मुलीवर। हो। अगं शर्मिष्ठा, अक्षयला बोलव, त्याला म्हणू लक्ष कुठे आहे इथे दर्शनासाठी लोक। अरे, फार जीव हो आमच्या 'निरंजनचा' मुलीवर। हो। अरे वा, ड्रेस छान आहे,
डिस्टिंक्शन मिळालंय तर गिफ्ट मिळाली, फेल झाल्यावर कोण देईल गिफ्ट? काय? कौतुक वाटतंय तुझं खूपच. मी आलेच. हा मी नैवेद्य दाखवून येतो. हं? हो हो. दिनकरराव, हा झब्बा शोभून दिसतोय तुम्हाला अगदी. वा. बर, आरती कधी करणार? नाही, कारण आता मोठा मुलगा म्हटल्यानंतर पहिल्या आरतीचा मान तुमचाच असेल, नाही का? फोन पण उचलत नाहीये यार हा. हळू यार, कशी घालतात हे एवढे जड जड. या अक्षयसाठी मी एवढं साडी बिडी नेसती आणि हा एक कॉल पण रिसीव्ह नाही करत आहे. वेट अँड वॉच अक्षय, डायरेक्ट तुझ्या घरीच एंट्री मारते मी. माई, माई, आपण तिला बघायला गेलो तेव्हा ती साडीतच होती ना? आज लक्षात आलं नसेल तिच्या, किंवा घरचं सगळं आवरून येताना. नाही सॉरी, म्हणजे खरं तर मीच तिला फोन करून सांगायला हवं होतं की येताना साडी नेसून ये म्हणून. अगं पण काही गोष्टी ह्या आपल्या आपल्याला समजायला हव्यात की नाही? आपण समजून करायला हव्यात की नाही? नाही, इतर वेळेला घाला ना तुम्ही कुर्ते, पंजाबी ड्रेस. काही म्हणणं आहे का आमचं याच्यावर? कोण नाही म्हणते तुम्हाला? हो माहिती, अमृता ड्रेस घालून आली, साडी बिडी नको. तरी मी ज्या दिवशी बघितलं ना त्या मुलीला, तेव्हाच मला वाटलं होतं ह्या मुलीला अजिबात वळण नाहीये. पण मी सांगून काय फायदा आहे? ऐकणार आहे कोण माझं? पण शर्मिष्ठा बघा, आपल्याच घरची मुलगी आहे ना ती, पण कशी छान साडी नेसून तयार झालीये. म्हणजे उद्या सून म्हणून कोणाच्याही घरात गेली तरी कसं वागायचं, कसं राहायचं, ह्याचं असं मस्त ट्रेनिंग दिले ना मी तिला. माई, देवा शपथ, मला असं वाटतंय की हा साखरपुडा मोडा तुम्ही. अगं मृदुले, असं काय करतेस? विचार कर, किती त्रास होईल, किती ताप होईल डोक्याला. घाडगेंचं घर आहे ना आपलं माई, घाडगेंचा अक्षय. एवढं जरी म्हटलं ना तरी खंडीभर मुली मिळतील माहितीये का? अगदी म्हणजे डोळ्यासमोरचीच मुलगी म्हणायची झाली तर आमची केतकी, नाही का? मी आहे ना अजून, मी बघेन ना काय करायचं ते. माझ्या सासूबाई मला नेहमी सांगायच्या, एकदा का आपला माणूस म्हटलं ना की आपण त्याच्या चुका सुधारायच्या असतात. त्याच्या सगळ्या चुका आपण पोटात घालायच्या असतात. अगं त्यांचं म्हणणं ऐकूनच तर मी आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत आले. जाऊ दे, आज चांगल्या दिवशी हा विषय नको. तुम्ही वा दोघी पुढे, तुमची तुमची कामं करा. काय मी बरी आहे ग, बरी. जा. असं कसं झालं? पण अमृताकडून माझ्या खूप काही अपेक्षा आहेत. नाउमेद केलं मला पोरीनं. मी आणि काका पोहोचलोय. गणपतीची मूर्ती पण खूप सुंदर आहे. आई, आता मूर्तीचा फोटो कशाला? अरे बोल बोल. आई ऐक, मी तुला थोड्या वेळाने कॉल करू? बोल बोल बोल. मी तुला निघतानाच कॉल करते. ओके, चल बाय. काय, कधी आलीस? सो फायनली मी तुला दिसले. मला वाटलं त्याराशिवाय दुसरं कोणी तुला दिसतच नाही. अरे यार, अरे मगाशी तू निघालास तेव्हा मी आणि काका तिथेच होतो.
मी तुला दिसलो नाही का इग्नोर केलंस? अरे नाही 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 नाही, सॉरी सॉरी, मी मुद्दाम नाही केलं, मी बघितलं नाही. इट्स ओके. Sorry. टेन्शन मध्ये होतास. टेन्शन? रॅन्समवेअर. रॅन्समवेअर? सगळी सिस्टीम करप्ट झाली माझी. महा टेन्शन आलंय मला. ती कियारा इथे कधी येऊन धडकू शकते. अरे म्हणजे ती काल जे म्हणत होती ते ती खरंच? एक्झॅक्टली, ती जे म्हणते ते ती खरंच करते. पण मग तू तिला कॉन्टॅक्ट का करत नाहीयेस? कसं करू कॉन्टॅक्ट? तुझ्या फोनने. माईच्या ताब्यात आहे तो, जप्त केलाय तिने माझा फोन. मी कियाराशी बोलू नये, 2 दिवसामध्ये काही इश्यू होऊ नये म्हणून. तुला तर माहितीच आहे कियारा कशी आहे. ती जरा जरा पॉझिटिव्ह आहे. जरा? हा, खूप पॉझिटिव्ह आहे. त्यात मी तिचं कालपासून फोन उचलू शकलेलो नाहीये. तिला हेच वाटणार ना मुद्दामून करतोय मी. तिचा भडका उडाला असेल आतापर्यंत. आणि त्याची झळ तुला बसते. एक्झॅक्टली. नाही पण अक्षय, असा कोणी कुणाचा फोन कसा काढून घेऊ शकतं? आय मीन स्वतःची स्पेस असायलाच हवी. काय स्पेस? या घरात असं काही नसतं स्पेस. आपण स्पेस मागितली तर माई आपल्याला स्पेस मध्ये पाठवून देईल कायमची. अमृता, माईंनी तुला बोलवलंय वरती. माझं दर्शन अजून घ्यायचं राहिलंय. सो मे बी बोलावलंस. नाही नाही नाही, तुला माईनी खोलीत बोलवलंय. चल ना. माई, आलीस? ये बाळा, ये आत. ह्यातली कुठली साडी तुला आवडते बघ बघू. ऍक्च्युली सगळ्यात सुपर्ब आहेत. हो ना? ही खूपच छान आहे. पण कुणासाठी हे म्हणजे कलर चॉईस करता येईल? तुझ्यासाठी. माझ्यासाठी का? कारण आता तुला ही नेसायची आहे. तुला ही साडी आवडली ना, आता ह्याच्यावर छान दागिने देते मी तुला. पण माई कशाला? अगं वेडाबाई, सणावारीला घाडग्यांची सून अशी ड्रेस मध्ये नाही कधी वावरत. अगं ह्या घराच्या काही रीती आहे, त्यातलीच एक रीत समज. हा, सॉरी माई, पण जर तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी. काही गोष्टी ह्या समजून करायच्या असतात बाळा. वरवर खूप साध्या वाटतात ह्या गोष्टी, पण खूप महत्वाच्या असतात. आणि अगं साडीत किती गोड दिसतेस तू. आणि एकदा का साडी नेसायची सवय झाली ना की रोज नेसायला काय हरकत आहे? हा बघ, हाही बघून घे. तुला कुठला हवा तो घाल. हो, हे बघ. बरं का चिंतामणी, हे मनोहर प्रभुणे. नमस्कार. आमच्या होणाऱ्या सुनबाईंचे काका. अहो, एवढ्या मोठ्या लोकांशी आमचे संबंध आले, गणपती बाप्पाची कृपा म्हणायची, दुसरं काय. घ्या ना चिंतामणी, घ्या 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 आपण. माई तुम्ही. कशी दिसते तुझी सून?
खरंच गोड दिसते.